तर हे माणसं आपल्या ग्राउंडवरती आले तर यांचं नेमकं काय चाललंय. तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका सिद्धू टेकुडे आणि आज आपण हॉस्टेलमधून बाहेर निघून पाहिलं का आपल्या ग्राउंडवरती क्रिकेट मॅचेस चालू आहेत आणि त्या क्रिकेट मॅच पाहायला बरेचसे जण आले होते. आणि त्यातच ना आपला एक जुना मित्र पण होता. तो आल्याच आपल्याला हात जोडायला लागला आणि त्यांनी हॉस्टेलवरती असे कांड केलेत ना, ते जर तुम्हाला सांगितले ना तुम्हाला हसणंच आवरणार नाही. आणि ह्या गोष्टीचा अंदाज तुम्ही याच्यावरून लावू शकता का हा आलाय तरी शांत बसत नाही. भूत पाहणा गाड्याला किती आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मंदिर गाठलं, कारण पाठीमागल्या व्हिडिओला जो प्रतिसाद भेटलाय ना तो पाहून मन एकदम आनंदी झालं. मग म्हटलं डायरेक्ट हनुमान दादाला धन्यवाद मानायला जाऊ. त्यानंतर बाजाराकडनं जर गेलीच होती, पण एवढी गर्दी पाहून म्हणलं मरू द्या, जाऊ द्या, चला आपलं हॉस्टेलवर. आणि तुम्ही ना एक काम करा, आपल्याला कमेंट मध्ये काही चॅलेंज द्या आणि ज्याच्या चॅलेंजला किंवा कमेंटला सगळ्यात जास्त लाईक्स असते ना, आपण त्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करू आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करू. आणि तुमचं चॅलेंज ऍक्सेप्ट होतंय का नाही ते पाहण्यासाठी फॉलो करून ठेवा. आता मॅचेस तर संपल्या होत्या, पण बक्षीस वितरण राहिलं होतं आणि बक्षीस वितरणासाठी आपल्या कॉलेजच्या प्राचार्यांना बोलावण्यात आलं होतं. मग प्राचार्य सर आले आणि त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं आणि बक्षीस वितरणाला सुरुवात झाली. त्यानंतर बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात आला. आणि आता बारी होती संघाची, तर द्वितीय बक्षीस जिंकलं आळकुटीनी आणि प्रथम जिंकलं पारगावनी. आणि त्यानंतर सगळ्यांनी सेलिब्रेशन केलं आणि त्यांचा हा चीअर अप होता. आता ते काय म्हणत होते ते मला तर नाही कळलं, पण एन्जॉय मात्र सगळ्यांनीच केलं. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करून टाका.